बस आणि देव तिथेच लुप्त झाले, एका बोरीच्या झाडामध्ये लुप्त झाले अशी आख्यायिका आहे. आणि हे जे बोरीचं झाड आहे हे कित्येक वर्षापासून ह्या मंदिरात आपण अशा नवसाला पावणारा खंडोबाच्या मंदिराला भेट देणार आहोत. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपण राजगुरुनगरच्या बायपासला आहे. आत्ताच जस्ट जेवण केलं. जो टोल नाका आहे तिथंच वक्रतुंड हॉटेल आहे. अतिशय सुंदर जेवण असतं. घरातून उशिरा निघालो आहे न जेवता, सकाळी नाश्ता करून साधारण 1च्या दरम्यान निघालो आहे. 1:45 वाजता इथं पोचलो आणि जेवण पहिलं केलं आहे. आज आपण नवीन ठिकाणी एक्सप्लोअर करायला निघालो आहे. मागच्या वेळी तुम्हाला आठवत असेल ह्याच रस्त्याने आपण गेलो होतो निमगाव खंडोबा ना. हां, निमगाव खंडोबाला गेलो. प्लॅनिंग होता मी आणि संग्राम बाईकवर जायचा. एसटीने हे पहा, श्री क्षेत्र निमगाव खंडोबा मंदिर इथून 9 किलोमीटर आहे. हे राजगुरुनगर बायपासच्या इथून खालून रस्ता जातो पुलाच्या खालून. आज ज्या मंदिरात निघालो आहे ते खंडोबाचंच मंदिर आहे. जुन्नर तालुक्यामध्ये बरेच लोक जुन्नर तालुक्यामध्ये जातात, शिवनेरी पाहतात. नंतर अष्टविनायकापैकी जवळच 2 गणपती आहेत, ओझर आणि लेण्याद्री. बरोबर, तिथूनच पुढं आपण माळशेज घाटला पण जाऊ शकतो. जुन्नर तालुक्यामध्येच एक प्रसिद्ध खंडोबाचं मंदिर आहे, वडज म्हणून, वडज. तर तेही मंदिर खूप सुंदर पाहण्यासारखं आहे. आपण डायरेक्ट आता नारायणगावला न जाता मनसरच्या थोडं पुढे गेल्यानंतर लेफ्ट घेणार आहोत आणि तिथून जे गुगल मॅपनं दाखवलं आहे तो रस्ता, मनसरच्या थोडं पुढे गेल्यानंतर थोडंसं लेफ्ट घेऊन वडजच्या खंडोबाला जाता येतं. तर घरातून अंतर आपण चेक केलं होतं, बरोबर 70 का 76 किलोमीटर होतं ना. 70 किलोमीटर, 72 किलोमीटर होतं. आता राजगुरुनगरपर्यंत आलो आहे, म्हणजे इथून पुढे साधारण एक 35-40 किलोमीटर अजून असेल, बरोबर ना. आता राजगुरुनगर नंतर मंचर दोन्ही बायपास झाल्यामुळं एकदम ट्रॅफिकचं काही टेन्शनच राहत नाही. फक्त चाकरमध्ये थोडं ट्रॅफिक लागलं. आज बरोबर आहे संग्राम, नंतर स्नेहा आणि मनीषा, असे 4 जण आम्ही निघालेलो आहे. इथून राईटला गेलं की मनसर गावातून जातो रस्ता आणि हा नवीन झालेला मनसर बायपास. किल्ले शिवनेरी 34 किलोमीटर, ओझर 29, भीमाशंकर 64. हा इकडं नाशिक रोडला नाही जायचं, एक लहरे रोडनं जायचं काय, असं गुगल बायनं सांगितलेलं. आता बघू काय. तो सरळ गेला नाशिक रोड. मनसर पास केल्यानंतर एक लहरे चौक लागतो, त्या चौकातून आपण एक लहरे रोडला लागलोय, बरोबर ना. आणि किती किलोमीटर आहे इथून? 20 किलोमीटर आहे. या खंडोबाची कहाणी अशी सांगितली जाते, म्हणजे अशी आख्यायिका आहे की सदा नावाचा एक भक्त होता. पूजा अर्चा करण्यासाठी भंडारा डोंगरावर कायम जात असे. आयुष्यभर तो भंडारा डोंगरावर नेहमी, म्हणजे रोजचा त्याचा शिरस्ता होता. पण काही दिवसानंतर वय झाल्यामुळं जाता येणं अशक्य झालं. अशा वेळी त्यानं देवाला विनंती केली की बा परमेश्वरा, आता माझ्याकडून तुझी काही सेवा होणे अवघड आहे, तर यातून काहीतरी मार्ग काढ. तर परमेश्वरानं सांगितलं की तुझ्याऐवजी मी तुझ्याबरोबर कायम चालत राहीन. मला वाटतं जुना नाशिक हायवे आहे ना. हां बरोबर आहे, जुना नाशिक हायवे. हा गावातून रस्ता जातो. या गावात घुसायच्या आधी लेफ्टला वळायचं आपल्याला, राईट. ओके. हां, तर कुठं आलो होतो आपण? हां, तर तो जो सदा नावाचा भक्त आहे त्याच्या पाठीमागून देव कायम चालत असायचा. देवाने एकच अट टाकलेली की कधीच तू मागे वळून बघायचं नाही, काही झालं तरी माझ्याकडे बघायचं नाही, मी सतत तुझ्यासोबत असणार. झालं, पण असं पाठीमागे घंटीचे आवाज अशा आल्यानंतर एक दिवस सहन झालं नाही आणि त्यांनी, ह्या भक्तांनी मागे वळून पाहिलं. बस, आणि देव तिथेच लुप्त झाले, एका बोरीच्या झाडामध्ये लुप्त झाले अशी आख्यायिका आहे.
आणि हे जे बोरीचं झाड आहे हे कित्येक वर्षापासून ह्या मंदिराच्या तिथं आहे आणि हे बोरीचं झाड किती वर्ष जुनं आहे हे तिथं कुणालाच माहीत नाही आणि एवढं मोठं बोरीच्या झाडाच्या बुंद्यामध्ये तिथं देवाची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. अशी आख्यायिका आहे. तर आज आपण अशा नवसाला पावणारा खंडोबाच्या मंदिराला भेट देणार आहोत. इथून किती अंतर राहिले स्नेहा मॅडम सांगा? 19 किलोमीटर राहिलेलं आहे अंतर. आपले आज कॅमेरामन आहेत संग्राम शेठ. रस्ता फारच गंभीर परिस्थिती आहे रस्त्याची. मला शंका आहे गुगलबाईंनी काहीतरी वेगळाच रस्ता दाखवला असं वाटतंय. इतका छोटा रस्ता, एकच गाडी जायला असा रस्ता आहे आणि बराच वेळ झाला असा रस्ता आहे असा. इकडं बागायती आहे पण चांगला, झाडं मस्त लावले ना. हे कुठलं गाव आलंय आता बघा. इथून मेन रोड होता, आपण पुढच्या रोडने आलो. खंडेराय देवस्थान. गाडी आज जाते का? तर गाड्यांची प्रॉपर पार्किंगची वगैरे व्यवस्था आहे. अगदी झाकलेलं पार्किंग आहे पूर्ण आणि मंदिराच्या बाहेरचा परिसर अतिशय सुंदर दिसतो. हे मुख्य प्रवेशद्वार आहे. कुलस्वामी खंडेराय देवस्थान तीर्थक्षेत्र वडच. हेच ते झाड नाही, हे चिंचेचं झाड आहे. बोरीचं झाड कुठे आहे ते? आधी हनुमंताचं दर्शन घेऊया. अतिशय सुंदर मंदिर आहे. ज्ञानोबा माऊली तो कोब्बार आहे. दर्शन घ्यायचं पण संग्राम. हेच ते बोरीचं झाड. स्नेहा ते बोरीचं झाड. हा प्रदक्षिणा मार्ग आहे मंदिराच्या बाजूने.
ही मुख्य मंदिराची इमारत दिसते. हा कळस अतिशय सुंदर कळस दिसतो. मागे निळभोर आकाश. भक्ता मागे देव चालले, बोरीच्या झाडाजवळ आले, सदाने मागे पाहिले, मोहन आवरोनी. कडकडा आवाज झाला, बोरीच्या खोडात गुप्त झाला, स्वयंभू रूपे प्रगटला खंडेराया तया ठाई. बोरीच मंदिर झाले, चिरंजीवत्व ते पावले, अजूनही उभे असे रोहिते, दर्शन द्यावया भक्तांसी. झाडाचे घ्यावे दर्शन, व्हावे तयापुढे लीन, होतसे भक्ता पावन खंडेरायाच्या कृपेने. उभे कित्येक शतके, सावली निवारी पातके, रोगी होती येथे दडके, असा महिमा तयाचा. श्री कुलस्वामी सामुदायिक विवाह सोहळा तीर्थक्षेत्र वडच. बाजूने सर्व खोल्या दिसत आहेत. इथं बऱ्याच प्रमाणात सामुदायिक विवाह सोहळे होतात कमीत कमी खर्चामध्ये. हे पहा, हे मंदिरातून येण्याचा मार्ग आहे आणि हा विस्तीर्ण असा हॉल आहे. सामुदायिक विवाह सोहळे अनेक पार होतात. वरच्या बाजूला पण रूम दिसत आहेत बघा. खाली 12 आणि वर 12 रूम आहेत. आणि हे भव्य असं स्टेज आहे. एवढा मोठा हॉल आहे. हा फॅन पाहिला का? मी आयुष्यात एवढा मोठा फॅन पहिल्यांदा पाहिला. किमान एक 10 फुटाचं एक पात आहे त्याचं. तो समोर एक दिसतोय.